चायनीज लोक कशा प्रकारे त्यांचा ब्रेकफास्ट करतात हे बघा। इथे बाईकचे चार्जिंग स्टेशन्स आहेत, एक इथे। टेस्ला एवढी कॉमन आहे इथे, एवढी की दर 3-4 गाड्यांमध्ये एक टेस्ला तरी दिसते, म्हणजे वॅगनर म्हणू शकतो आपण आपल्याकडे। इथे मेन हायवे बाईक्सना वगैरे अलाउड नाहीये, त्यामुळे या हायवेजना असं वाटतं की आपण एक्सप्रेस हायवेला। आणि लेन डिसिप्लिन, स्पीड डिसिप्लिन सगळं यांच्याकडे। हे खूप पुढे आहेत आपल्यापेक्षा। आपल्याशी तर कंपॅरिझन नाहीच आहे यांचं। इतकी प्रगती करून घेतली आहे ना यांनी, एवढं भारी आहे ना सगळं की त्याला काही तोड नाहीये। 89 युआनला, 89 म्हणजे आपले 1000 रुपये। फुल डिक्टो कॉपी आहे, तुम्हाला जराही कळणार नाही की हे एअरपॉड ओरिजिनल आहेत की डुप्लिकेट आहेत। ॲपल वॉच अल्ट्रा 130 म्हणजे जवळजवळ आपले 1400-1500 रुपये। आणि एकदम फ्लुएंट आहे। फोन जवळ नेला की ओपन होतं आणि ठेवला की लॉक होतो। कम्प्लीट DJIचं स्टोअर आहे। आणि यांनी हे बघा केवढे मोठमोठे ड्रोन ठेवलेत, हे रिअल ड्रोन आहेत, फेक ड्रोन नाही आहे। या हॉटेलमध्ये आम्ही स्टेला आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। आता मी आहे चायनाच्या शेंझन सिटीमध्ये आणि चायनीज लोक कशा प्रकारे त्यांचा ब्रेकफास्ट करतात ते तुम्हाला मी आता दाखवतो। आणि हे माझ्या मागे एक चायनीज रेस्टॉरंट आहे। हे बघा इथे काइंड ऑफ बफे टाईप वेगवेगळे मल्टिपल प्रकार ठेवलेले असतात। हे बघा अशा प्रकारे, आणि तुम्हाला जे आणि जसे हवे ते तुम्ही घेऊ शकता। हे बघा इथे हे प्रॉन्स आहेत, बाकी चिकन बीफ सगळंच असतं यांच्याकडे। हे बघा मल्टिपल वेगवेगळ्या डिशेस आहेत, तुम्हाला जे हवं ते तुम्ही घेऊ शकता। सो अशा प्रकारे चायनीज लोकांची दिवसाची सुरुवात होते ब्रेकफास्टपासून। आणि मोस्ट प्रोबॅबली हे लोक फुल मीलच करतात सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये। सो आता चालू आहे यांचं। हे अशा प्रकारे गुगल लेन्सच्या मदतीने, आपल्या क्रोममध्ये असतं ऑप्शन गुगल लेन्सच्या मदतीने, आता हे बघा मी इथे ट्रान्सलेट केलं आणि याचा फोटो काढतोय। मी कन्वर्ट करून बघतो कारण सगळं चायनीजमध्ये लिहिलेलं असतं। सो अशा प्रकारे आपल्याला कन्वर्ट करून चेक करावं लागतं। तुम्हाला जर डाऊट नेहमी येत असेल, आपण जेव्हा फॉरेनला जातो, कोणत्याही देशात म्हणा, कोणत्याही इंडिया बाहेर जातो, तेव्हा खाण्याचं काय, जेवणाचं काय, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले इंडियन्स हे संपूर्ण जगामध्ये सगळीकडे पसरलेले आहेत आणि आपल्या लोकांना इंडियन जेवणाशिवाय इतर काहीच खाता नाही। त्यामुळे तुमची सोय ही सगळीकडे होत, ऑल ओव्हर द वर्ल्ड तुम्हाला इंडियन जेवायला मिळतं। सो काहीच इश्यू नाही होत आपल्याला जेवायला। आणि इथे आता तन्मय बसला आहे, त्याच्याच बाजूच्या एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही त्या दिवशी जेवलेलो। सो स्क्रॅम्बल्ड एग सांगितल्यावर ते देतात, कारण तो व्हेजिटेरियन आहे बट तो एग खातो। सो आता स्क्रॅम्बल्ड एग आणि राईस खातोय तो। हे बघा स्क्रॅम्बल्ड एग आणि राईस खातोय तो। फक्त चायनामध्ये आपल्याला नेव्हिगेशन करणं इझी नाही आहे, कारण इथे आपले कोणतेच ॲप चालत नाही आहेत। VPN लावून ॲप चालतात, पण त्या ॲपमध्ये फारशी पुरेशी इन्फॉर्मेशन नाही आहे। सो तो थोडासा त्रास होतो नेव्हिगेट करायला आपल्याला इंडियन रेस्टॉरंट, पण मिळून जातात, काही प्रॉब्लेम नाही आहे, सगळीकडे मिळून जातात। आम्ही दिवसभर आता मोस्टली इंडियन रेस्टॉरंटला नाही जात, कारण ते इंडियन रेस्टॉरंट शोधून तिथपर्यंत पोहोचा याच्यात पण वेळ जातो त्यामुळे। आणि रात्रीचं जेवण आम्ही इंडियन रेस्टॉरंटला करतो, जसं आत्ता आम्ही बाहेर खातोय, जे पण म्हणजे आपल्याला पटेल आवडेल ते। इकडे आम्ही हा जो दीदी ॲप आहे, म्हणजे DID आहे, याचं काहीतरी उच्चार वेगळा असेल त्यांच्या भाषेत, पण हा जो दीदी ॲप आहे याच्यातून आम्ही इकडे कॅब मागवतो। इकडे मोस्टली कोणीच कॅशवर पेमेंट करतच नाही। इथे अलीपे, वीपे किंवा असे मल्टिपल आपल्याकडे जसं गुगल पे वगैरे आहेत तसे पेमेंट चालतात। आणि हे लोक जवळजवळ 100% कॅशलेसवर शिफ्ट झाले आहेत। आणि खऱ्या अर्थाने हेच लोक 100% इलेक्ट्रिक व्हेकलवर पण शिफ्ट झाले। आणि आम्ही काल विचार करत होतो की यांचे इलेक्ट्रिक स्टेशन दिसत नाही आहेत, म्हणजे आपल्याला पेट्रोल पंपमध्ये ॲज अ इलेक्ट्रिक स्टेशन बघायची सवय आहे, त्यामुळे आम्ही शोधत होतो। पण नंतर आम्हाला रिअलाईज झालं की यांनी तर प्रत्येक फुटपाथच्या बाजूला इलेक्ट्रिक स्टेशन लावलेत, म्हणजे तुम्ही जिथे कार पार्क करता त्याच्या समोरच इलेक्ट्रिक स्टेशन असतं। ते तर इतकं नीट आणि क्लीन त्यांनी इंटिग्रेटेड केलं आहे की ते कळूनही येत नाही की अरे इथे तर चार्जिंग स्टेशन आहे वगैरे। आता आम्ही 2.5 किलोमीटर समथिंग जाणार आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला 20च्या अराउंड पे करावे लागत आहेत, 20 चायनीज युआन, म्हणजे जवळजवळ 260 ते 270 रुपये आम्ही पे करणार आहोत फक्त 3-3.5 किलोमीटरसाठी। हे बघा इथे
बाईकचे चार्जिंग स्टेशन्स आहेत, एक इथे एक इथे. सो अशाच प्रकारे जेव्हा मोठी फुटपाथ असते जिकडे कार वगैरे पार्क होऊ शकतात तिकडे अशाच प्रकारे कारचे पण असतात. सो आता इथे बाईकचे ते बघा, इथे या 2 बाईक चार्ज होत आहेत, या कोणाच्या तरी असतील आणि हे स्कॅनर वगैरे. सो त्याच्या थ्रू यांचं जे पण चालतं. सो हे लोक खऱ्या अर्थाने फुल डिजिटल झालेत. जो पण आम्ही बघितलं नाही आहे की कोणी वॉलेट घेऊन कॅश घेऊन फिरतोय. आयदर त्यांच्या फोनमध्येच NFC वगैरेद्वारे ते पेमेंट करतात किंवा मग मोबाईलमधून होतात. बट पूर्णपणे हे लोक खऱ्या अर्थाने डिजिटली कन्वर्ट झालेत. बघा ही जी येते ना कार, ही आम्हाला पिक करायला आली आहे. ही 9701 नंबर आहे हिचा. हे बघा ही कार आहे. आज या कारने आत्ता आमची राईड होणार. इकडे आल्यापासून आम्ही रोजच जवळजवळ चांगल्या कारमध्ये ट्रॅव्हल करतोय आणि ही पण इलेक्ट्रिक आहे BYD कंपनीची. सो आता जाऊया आपण. आपल्याकडे बघा पार्किंग वगैरेला म्हणजे जर कुठे असेल अशी रोडवर वगैरे तर ते येऊन लोक कुपन वगैरे देतात, पैसे कट करतात, जे पण आहे आपल्याला चार्जेस पे करावे लागतात. इकडे यांनी गोष्टी नीट आणि क्लीन ठेवल्या आहेत. यांनी काय केलं आहे, प्रत्येक जे असे ठिकाण आहे जिथे पार्किंगची सुविधा आहे की जिकडे आपण पार्किंग करू शकतो, कॉम्प्लेक्सेस म्हणा काही म्हणा, सो तिकडे बाहेर गेटवर जसं टोल नाक्यावर असतं ते बूम बॅरिगेट काय म्हणतात मला आता, सो ते असतं प्रत्येक ठिकाणी. सो ते स्कॅन होतं म्हणजे आपली कार आली की स्कॅन होतं आणि आपण एंट्री करायची. आणि तुम्ही दुसऱ्या एक्झिटने किंवा सेम एक्झिटने लगेच जर बाहेर पडले त्या एका सर्टन ठिकाणाच्या तर तुम्हाला काही चार्जेस नाही लागत. ते डायरेक्ट ओपन होतं आणि तुम्ही जाऊ शकता. बट तुम्ही जर जास्त वेळ राहिले ते त्यांच्या इथे मे बी चार्जेस असतील ठरलेले की इतका वेळ बसले तर हे चार्जेस, तितका वेळ ते जे पण आहे. सो त्याच्यानंतर तुम्हाला ते स्कॅनर येतो तिकडे, ते पे करायचे आणि तुम्ही जाऊ शकता. सो अशा प्रकारे इकडे खूपच त्यांनी इझी आणि एफिशियंट टेक्नॉलॉजी बनवून ठेवली आहे. सो हे खूप पुढे आहेत. आपल्यापेक्षा, आपल्याशी तर कम्पॅरिझन नाहीच आहे यांचं, पण ओव्हरऑल जगापेक्षा हे खूप पुढे असल्याचं वारंवार प्रत्येक ठिकाणी फील येत राहतो. आता ही बघा, ही BYDची कार आहे, खूप छान अशी कार आहे. इथे आम्ही एक गोष्टी ऑब्झर्व केल्यात. असं आम्हाला दिसतंय की जे श्रीमंत लोक असतात ते फ्यूलवाल्या गाड्या वापरतात, कारण त्यांना मे बी टॅक्सेस वगैरे खूप असणार आणि त्या दिसायला आणि एक वेगळाच इकडे एक फील येतो. त्याच्यामुळे मे बी श्रीमंत लोक फक्त फ्यूलवाल्या गाड्या वापरतात आणि जे एव्हरेज आहेत ती सगळी लोक बॅटरी ऑपरेटेड गाड्या वापरतात. आणि इथे टेस्ला इतकी कॉमन आहे की आता आम्ही हॉटेल बाहेर पडलो आणि आमच्या पुढ्यात टेस्ला एक होती, तर ती कळायला पण नाही की टेस्ला आहे. तर मी बोलायला लागला की ये तुझा फोटो काढतो. म्हटलं रे राहू दे. तर मी बोलतो अरे हे बघा आता इथे रस्ता बघा किती छान आहे. इतकी प्रगती करून घेतली आहे ना यांनी, एवढं भारी आहे ना सगळं की त्याला काही तोड नाही आहे. हे लोक पूर्ण जगापासून अलिप्त राहिल्यामुळे आपल्याला कळतच नाही की यांची किती प्रगती झाली आहे. कारण वेस्टर्न कंट्रीजमध्ये कुठला तरी काहीतरी इनोव्हेशन झालं किंवा काही रोड बनवला की लगेच आपल्याकडे रील येतात, आपल्या न्यूजला दाखवलं जातं, बऱ्याच गोष्टी होतात. पण इथलं कळून येत नाही. त्यामुळे आपल्याला वाटतं की हा देश कॉमन असेल, पण आम्ही तेच बघण्यासाठी, तेच एक्सप्लोअर करण्यासाठी इकडे आलो आहे. सो बेसिकली टेस्ला एवढी कॉमन आहे इथे, एवढी की दर 3-4 गाड्यांमध्ये एक टेस्ला तरी दिसते. म्हणजे वॅगनर म्हणू शकतो आपण आपल्याकडची. हे बघा, हायवेज बघा, इंटरसेक्शन वगैरे बघा. तिकडे मेन हायवे आहे हा, इथे काइंड ऑफ तिकडे सर्व्हिस लेन पण प्रॉपर आहे. आणि त्या साईडला अजून तिकडे त्या साईडला बाईक आणि ज्या इलेक्ट्रिक मोटरसायकल आहेत किंवा सायकल्स आहेत त्यांच्या लेन आहेत. इथे मेन हायवेला आय थिंक बाईक्सना वगैरे अलाउड नाही आहे. आणि ज्या स्पोर्ट्स बाईक आहेत किंवा जरा महाग बाईक आहेत फ्यूलवाल्या, या रात्रीच दिसतात, दिवसाच्या सिटीमध्ये दिसत नाही. त्यांना सिटीमध्ये अलाउड नाही आहे. त्यामुळे या हायवेजना असं वाटतं की आपण एक्सप्रेस हायवेला आहे, पण एक्सप्रेस हायवेला नाही आहे. कारण आपल्याला सवय झाली आहे की एक्सप्रेस हायवेला जनरली बाईक नसतात. पण इथे हे जे सगळे इच अँड एव्हरी नॉर्मल रस्ते सगळे तिकडे बाईक मेन रोडवरून चालत नाही कारच्या मध्ये. त्यामुळे एकदम एक्सप्रेस हायवेला असल्याचा फील येतो इथे. आणि लेन डिसिप्लिन, स्पीड डिसिप्लिन सगळे यांच्याकडे प्रॉपर एकदम नीट गाडी चालवतात. खूपच फास्ट चालवतात, हरीमध्ये असतात पण प्रॉपर चालवतात. आम्ही कुठेच अजून एकही ॲक्सिडेंट वगैरे झालेला नाही बघितलं. जो
जो हकीम बेचा मेन मार्केट आहे तो इथेच हा समोर, जिथे काल आम्ही येऊन गेलो आणि आज पुन्हा आलोय कारण बऱ्याचशा गोष्टी राहिलेल्या आणि नवनवीन गोष्टी तुम्हाला दाखवायच्या पण होत्या. माझ्या मागे बघू शकता कसे सगळे उभे आहेत. आता हा सिग्नल ओपन झाला सगळे फटाफट जातील. नुसते समोरचे सिग्नल नाही किंवा यांच्या ॲपमध्ये इन्फॉर्मेशन येते तेवढीच नाही, तर हे बघा खाली पण इथे लाईट लावल्या त्यांनी सगळीकडे. आता ग्रीन म्हणजे ओपन होता सिग्नल म्हणून ग्रीन लाईन होती आणि आता बघा येल्लो झाली आहे कारण आता सिग्नल लागलाय म्हणून. आता फायनली आम्ही त्या मार्केटमध्ये पोहोचलोय. हे बघा पहिले अँटिक गोष्ट, फोटोनिक पण सेम प्रोडक्ट आपल्याकडे विकतोय आणि इथे आता सर्व चालू झाले मार्केटमध्ये. ही आता सोलारवाली लाईट आहे, या सर्व सोलारवाल्या आहेत. इकडे JBLचे स्पीकर वगैरे आहेत आणि वेगवेगळे मल्टिपल स्पीकर आहेत आणि इथे सॅमसंगचे वगैरे आहेत. हे बघा इथे सॅनडिस्कचे मेमरी कार्ड भरत आहेत आणि हेच आपण घेतो. हे बघा कशा प्रकारे भरतात सगळे सॅनडिस्कचे. 128 GB 660 रुपये आणि आम्ही एका पीसचे विचारलेत. सो लॉटमध्ये घेतलं तर अर्धी किंमत पकडा, 300-350 रुपयात देतील. हा डॅश कॅम बघतोय 650 रुपयाला. हा डॅश कॅम आहे 650 रुपये आणि आम्हाला कॅमेरा आवडलाय. छान आहे, छोटूसा कॅमेरा. बघतोय याला कितीला विचारतोय. हे बघा इथे असे आहेत. मी विचार करतोय यातला एखादा रिथवीसाठी घ्यायला. इथे सॅमसंगच्या SSD आहेत, लेक्सरचे आहेत, इन्स्टंटचे आहेत. प्राईस काढतोय आम्ही. आम्हाला असं कळालेलं की 70-80% स्वस्त आहे तिकडे. सो तेच आता प्राइसिंग काढण्यात आली आहे, बघूया. आणि बाय द वे इथे तुम्ही एक घ्याल तर तुम्हाला खूप स्वस्त नाही मिळणार, पण लॉटवर तुम्हाला ते जे काही प्राइसिंग देतात त्याच्या 3 पट तरी प्राईस कमी होते. म्हणजे जर त्यांनी 100 सांगितली तर 30-40ला पडतं जेव्हा आपण लॉटवर घेतो तेव्हा. हा बघा CPU कसं आहे. आता आम्ही कॉम्प्युटरच्या मार्केटमध्ये आणि इथे सगळे इक्विपमेंट आहेत आणि सगळे आपल्यापेक्षा 30-40-50% पेक्षा जास्त कमी किमतीमध्ये आहेत. हा बघा आणखीन एक इथे फुल ऑन कस्टमायझेशन आहे तुम्हाला हवं तसं. हे बघा इकडे फुल भारी भारी फूड ट्रक आहेत. हे बघा इथे पण आहे, इथे पण आहे. एकदम वेगळीच वाईफ आहे, एकदम वेगळी वाईफ. हे आता ड्रम घेतलेत तन्मयने, आम्ही आता जस्ट भरले बॅगेत. त्याच्याबरोबर त्यांनी छोटे स्पीकर पण फ्री दिलेले, पण ते घेतले नाही आम्ही. त्याचे 20 युआन कमी केले, 130 युआनला पडला तो ड्रम. त्याच्याबरोबर ती स्टिक वगैरे आणि 130 म्हणजे आपले 1500 रुपये. सो आता इथून आम्ही घेतलं इथे. आणि इथे बरेच विचित्र प्रकार पण आहेत. हे बघा ही अशी खेळणी आहेत, ड्रोन्स वगैरे आहेत आणि हे VR वाले पण आहेत बऱ्याचशा गोष्टी. आता हे VR वालं ट्राय करतोय. ॲपल विजन प्रो सारखं या पिको कंपनीचं आहे, ते ट्राय करून बघतो कसं आहे. हा बघा आयफोन आहे, आयफोनची कॉपी आहे आणि केवढूस आहे बघा माझ्या हातात. हा बघा केवढूस हा फोन आहे आणि याच्यापेक्षा विचित्र म्हणजे हे बघा माझा माईक आणि त्याच्या एवढा फोन. हा बघा केवढूसा फोन आहे. आता ऑन होतोय हा बघा केवढूसा फोन आहे आणि हा पूर्ण अँड्रॉइड आहे. हा बघा केवढूस आहे. हे जे पेप्सीचे डबे दिसत आहेत हे पण फोन आहेत आणि केवढूस आहेत बघा. त्याच्यावरून अंदाज येत असेल तुम्हाला. माझ्या पॉवर बँकवर आहे. फोन घेतलाय रिथवीसाठी छोटूवाला आणि त्याला इथे कवर पण आहे, त्याचा बॉक्स आहे. तर इथे मी या DJIच्या शॉपमधून हा माझ्या ड्रोनला प्रोपेलर घेतला आहे. माझ्याकडे मिनी 3 सिरीजचा ड्रोन आहे ना, सो प्रोपेलर घेतला आहे. 99ला होता, 99 चायनीज युअनला. मला यांनी 70ला दिला, स्वतः एक घेतला आहे. हे बघा यांच्याकडे आयपॅडसाठी कीबोर्ड्स आहेत आणि इथे एअरपॉड प्रो 2nd जनरेशनची कॉपी आहे, फुल डिक्टो कॉपी आहे आणि 89 युअनला. 89 म्हणजे आपले 1000 रुपये. फुल डिक्टो कॉपी आहे. तुम्हाला जराही कळणार नाही की हे एअरपॉड ओरिजिनल आहेत की डुप्लिकेट आहेत. आणि आता मी लावून वगैरे पण चेक केले, तुम्हाला जराही कळणार नाही. हाऊ मच फॉर दिस?
150. 150. 130. Okay. 130. हा बघा, हा ॲपल वॉच अल्ट्रा 130 म्हणजे जवळजवळ आपले Same. 1400-1500 रुपये आणि एकदम फ्लुएंट आहे, तुम्हाला कळणारही नाही. त्याची डिझाईन पण बघा, जराही जाणवत नाही, जराही फील येत नाही, जराही फील होत नाही ते डुप्लिकेट असल्याचं. आता आम्ही कव्हरवाल्या मार्केटला आहे, सगळे त्याच्या वरच्या फ्लोअरला आलो. इथे सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे कव्हर्स मोबाईलचे असंच सगळं आहे. इथे तर आयपॅडच्या वेगवेगळ्या केसेस आहेत, वेगवेगळ्या मॉडेलच्या, आणि सगळ्या कलरफुल आहे. हे बघा, एअरपॉड ते स्वतःच मॅन्युफॅक्चर करतात, स्वतःच थोडे बनवत आहेत, पॅक वगैरे करतायत, कारण यांना सगळ्यांना बल्कमध्ये ऑर्डर येतात. त्यामुळे इकडे बरेचसे अँटिकवाले वायरलेस कार माउंट चार्जर प्लस कार माउंट वगैरे आहेत. प्रत्येक गोष्टींचा एक सेक्शन असतो, त्या सेक्शनमध्ये तुम्हाला मल्टिपल गोष्टी मिळतात सेम. म्हणजे स्क्रॅच गार्डचा सेक्शन लागला, सगळे स्क्रॅच गार्ड मल्टिपल प्रकारचे वेगवेगळे. आता डिझाईन वगैरे तन्मय त्याचा फोन चेक करतोय चार्जला लावून. हे बघा, स्वतःहून ओपन झालं आहे, फोन जवळ नेला तर, आणि लॉक झाला. हे बघा, आता मी फोन नेतो जवळ, ते ओपन होईल. बघा कसं ओपन झालं. त्याला मे बी सेन्सर आहे, फोन जवळ नेला की ओपन होतं आणि ठेवला की लॉक होतो. For one is 65. 65 म्हणते. हा याचा आम्ही विचारलं बल्कमध्ये, जो ऑटोमॅटिक ओपन होतो. ॲक्च्युली हा पण होते, बरेचसे होत आहेत ऑटोमॅटिक. फास्ट चार्जर आहेत ते 15 वॉटचे. इकडे बरेच फॅन होते, आता मैंने उचलला, मला बोलतो हा हॉट सेलिंग फॅन आहे बाहेरच्या देशांमध्ये, म्हणजे US वगैरे. म्हटलं काय याच्यात एवढं, आता तुम्हाला दाखवतो. इतका पॉवरफुल आहे ना. हे बघा, आता मी स्टार्ट केलं आहे. हा एक पहिला मोडला आहे, आता दुसऱ्याला टाकला, आता तिसऱ्याला. तुम्हाला हवेवरून अंदाज आला असेल केवढी हवा आहे. म्हणजे आपला जो हेअर ड्रायर वगैरे असतो, त्याच्यापेक्षा जास्त याला पॉवर आहे. पोर्टेबल हेअर ड्रायरपेक्षा हेवी पण आहे, म्हणजे हेवी बॅटरी आतमध्ये. हे बघा, स्पीड बघू शकता, खतरनाक. प्राईस पर वन 95. ओके. हे बघा, इथे काहीतरी साफ करायला वगैरे फुल खतरनाक प्रोडक्ट आहे त्यांच्याकडे. बघा, मल्टिपल प्रकारचे फॅन. आणि तन्मय सांगत होता, आता हे आपल्याकडे लेडीज वगैरे काम करतात, हे मानेवर टाकायचं फक्त, आजूबाजूला हवा सगळीकडे येते. बघा, खालून पण वेंट आहेत, साईडने पण वेंट आहेत, सगळीकडून हवा येते. त्याच्यामुळे आपल्याकडे लेडीज वगैरे किचनमध्ये जेवण वगैरे करताना त्यांना गरम होतं, तेव्हा कामाचं युजफुल गोष्ट आहे. ॲमेझॉन बेसिक्सच्या नावाने ज्या पेन्सिल येतात आपल्याकडे, म्हणजे ॲमेझॉनवर मिळतात, ती हीच आहे. हे ज्यांच्याकडून सोर्स करतात तिकडेच ही मॅन्युफॅक्चर केली जाते. आणि इकडे खेळणी आहेत, खूप अँटिक गोष्टी आहेत इकडे. बरंच काही बघितलं आहे, सगळं किती आणि काय रेकॉर्ड करणार असं होतं. तर इथे हे ड्रोन वगैरे आहेत आणि खेळणी वगैरे आहेत, बरंच काही आहे. आणि आता अजून आम्ही एक्सप्लोअर करायला चाललो आहे. आता आम्ही DJIच्या स्टोअरमध्ये आलो आहे. कम्प्लीट DJIचं स्टोअर आहे. आणि यांनी हे बघा केवढे मोठमोठे ड्रोन ठेवले आहेत. हे रिअल ड्रोन आहेत, फेक ड्रोन नाही आहेत, हे रिअल ड्रोन आहेत. त्याचा कंट्रोलर बघा केवढा मोठा आहे, माझ्या हातावरून अंदाज येऊ शकतो तुम्हाला याचा कंट्रोलर. आणि याचा पण बघा, सगळे मोठमोठे रिअल ड्रोन आहेत, DJIचेच आहेत सर्व ड्रोन. हे बघा, इथे अशा मल्टिपल डिस्प्लेवाल्या बॅग आहेत. त्यातली मी ही घेतली आहे ग्रीनवाली, आता यांनी भरली याच्यामध्ये. खूपच छान आहेत दिसायला. ॲक्च्युली ती ब्लॅक घेणार होतो, ही जी वरती आहे ती, पण रित्वीला पिंक कलरच्या आवडतात. ही जी येल्लो आहे ना, सेम डिझाईन आहे आणि 2700-2800ला पडली ही बॅग मला. आणि इथले 230 युआन. सेम येल्लोवाली डिझाईन बट पिंक आहे. आता मी मोबाईलवरून ब्लॉग बनवतो आहे आणि हे माईक आहे ना, हे बोयाचं आहे माझ्याकडे. सो सिमिलर माईक आहे बघा, सिमिलर डिझाईन. फक्त ही जी मधली जागा आहे तिथे त्यांनी
बोयानी स्वतःची ब्रँडिंग केली आहे. सो असंच चालतं सगळं. आता बोया आपल्याला मोठा ब्रँड वाटतो. मे बी त्यांनी थोडंसं ट्युनिंग वगैरे केलं असेल, पण बेसिक गोष्ट तीच आहे. म्हणजे हे जिथे मॅन्युफॅक्चर होत असेल तिथूनच बोया मॅन्युफॅक्चर करून घेते आणि आपल्याला सेल करतात. तुम्हाला जर या मार्केटला यायचं असेल तर याचं नाव हुआ किंग नॉर्थ मेट्रो कमर्शियल स्ट्रीट. या मेट्रो स्टेशनचं नाव हुआ किंग असं काहीतरी आहे. सो इकडे यायचं सो इकडे येऊन तुम्ही या मार्केटला येऊ शकता. एक्झॅक्ट या मेट्रो स्टेशनच्या समोरच हा मार्केट आहे आणि नुसतं एका बिल्डिंगमध्ये तर मल्टिपल बिल्डिंगमध्ये आहे. आता हे बघा, डिस्प्ले हा अख्ख्या बिल्डिंगवर डिस्प्ले, आणि ही बिल्डिंग असेल 15-20 माळ्याची वगैरे आणि अख्ख्या बिल्डिंगवर डिस्प्ले. आणि इथे पण हा खूप मोठा असा डिस्प्ले, बेकार मोठमोठे डिस्प्ले त्यांच्याकडे सगळ्यांकडे. आता आम्हाला इकडे एक गुजराती भाऊ भेटले आहेत आणि आम्ही ॲपलच्या प्रोडक्टमध्ये ॲपलच्या स्टोअरमध्ये आलेलो. सो आम्ही आयफोन 15 प्रोचं बार्गेनिंग करत होतो, सांगत होतो की आम्हाला तिघांना हवा आहे म्हणून. सो त्यांनी इथला रेट आम्ही बरंच ट्राय केलं बार्गेन करायचं, करत नव्हते. बट मग त्यांनी सांगितलं की अमेरिकन व्हर्जन चालेल का. म्हटलं चालेल, किती कराल. तर नॉर्मल व्हर्जनपेक्षा 1000 युएन म्हणजे जवळजवळ 10-12 हजार रुपये त्यांनी स्वस्त सांगितलं. अमेरिकन व्हर्जनला 2 ई सिम येतात आणि चायनीज आणि जसं इंडिया व्हर्जन त्यांना एक ई सिम आणि एक फिजिकल सिम. स्वतः ते किती लेजिट आहे काय आम्हाला माहिती नाही आहे, बट आम्ही एन्क्वायरी केली. ते भाऊ बरेच किस्से सांगतात, बऱ्याच गोष्टी, आणि यांनी बरीच शॉपिंग वगैरे केली आहे. सो चालू आहे आता त्यांच्याशी बोलणं. तिकडून आता आम्ही इंडियन रेस्टॉरंटच्या शोधात पुढे चाललो आहे. मॅप लावला आहे आम्ही, एक छान इंडियन रेस्टॉरंट मिळालं आहे, तिकडे चाललो आहे. सो आता बघू. बरंच आम्ही ॲपल स्टोअरला बार्गेन वगैरे करायचं ट्राय केलं, बरंच हे केलं, कारण आम्हाला आणि आमच्या थोड्या मित्रांना वगैरे काही प्रोडक्ट्स हवे आहेत. त्यासाठी बघू लेट्स कितीपर्यंत करतायत. बाकी आता ऑलरेडी आम्ही खूप लेट आलेलो, त्याच्यामुळे फार काही आम्हाला अजून एक्सप्लोर नाही करता आलं. पण मोस्ट प्रोबॅबली आम्ही उद्याचा दिवस, परवाचा दिवस हे अख्खं मार्केट एक्सप्लोर करू. सो त्यामुळे तुम्हाला अजून नवीन गोष्टी बघायला मिळतील, कारण आत्ता आम्ही जस्ट मोबाईलशी रिलेटेड गोष्टी एक्सप्लोर करायचं इकडे ट्राय केलं. पण आम्हाला टॉयज वगैरे बघायचे आहेत आणि त्याच्यानंतर क्लोदिंग वगैरे. सो अजून मल्टिपल गोष्टी आम्ही तुम्हाला नवनवीन गोष्टी प्रत्येक ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. इथे या अशा मशीन तर आहेत ज्यातून तिकीट काढायला आहे, पण त्या कॅश ॲक्सेप्ट नाही करत. तिथे कॅश टाकायला प्रोव्हिजन तर दिली आहे, पण कॅश ॲक्सेप्ट नाही करत. त्यामुळे मग आम्हाला इथे आतमध्ये तिकीट काउंटर असतो, म्हणजे त्यांचा मेन माणूस बसलेला असतो, तिथून तिकीट काढावी लागते. हे बघा, आता यांच्याकडून तिकीट काढतोय. 14ला आहे, म्हणजे माझे 7 याचे 7. सो 14 चायनीज युआनला तिकीट आहे, म्हणजे जवळजवळ आपले 160-170 रुपये लागतात आम्हाला आमच्या हॉटेलपासून मेन ठिकाणी जायला. आणि हेच जर कॅबने गेलो तर 4 टाइम्स हायर प्राईज आहे. इकडे मेट्रो स्टेशनला या अशा प्रकारे पॉवर बँक ठेवलेले असतात. इकडे स्कॅन करायचं तुमच्याकडे यांचा ॲप असेल तर, आणि त्यातून पॉवर बँक बाहेर येईल. चार्ज वगैरे करा, आणि याच्या सगळीकडे असतात. नुसतं मेट्रो स्टेशनला नाही, म्हणजे बऱ्याच ठिकाणी असतात. सो तिकडे जाऊन तुम्ही ती पॉवर बँक परत सबमिट करू शकता. आणि मे बी जितकं यूज करत असाल तितके चार्जेस कट होत असतील, माहीत नाही चार्जेस कसे कट होतात, पण ही सुविधा आहे इकडे सगळीकडे. आता आम्ही छान जेवून तन्मयने, म्हणजे फक्त तो 2च दिवस जेवला नव्हता, पण त्याला असं वाटत होतं की किती दिवस तो इंडियन जेवला नाही आहे. स्वतः खूप खाल्लं आम्ही. बरीच क्वांटिटी आलेली, म्हणजे क्वांटिटी कमी होती त्या हॉटेलमध्ये प्राईसच्या मानाने, बट आम्ही दोघं इंडिव्हिज्युअल असून सगळं खाल्लं. आणि आता आम्ही मेट्रो घेऊन आमचं हॉटेल जिथे आहे तिकडे चाललो आहे. तर आता स्टेशन आलं आहे ग्रँड थिएटर म्हणून, आणि इथून आता आम्ही मेट्रो चेंज करू, लाईन चेंज करू. सो यांचं जे ॲप आहे मेट्रो मॅन म्हणून, एक नंबर ॲप आहे. त्याच्यामध्ये जे यांचा मॅप असतो, म्हणजे हा बघा, हा जो मॅप आहे ना तो येतो या ॲपमध्ये, पण त्याच्यामध्ये तुम्ही लाईव्ह दाखवले जाता, म्हणजे तुम्ही जिथे कुठे असाल लाईव्ह दाखवतो. आणि हे पण दाखवतो की किती मीटरवर स्टेशन आहे वगैरे, म्हणजे एकदम प्रॉपर ॲप आहे ते. आणि हे बघा, त्याच्यामध्ये आता आम्हाला जे नेक्स्ट जायचं आहे ते जवळजवळ 23 स्टेशन आहे, म्हणजे आम्ही जी नेक्स्ट मेट्रो घेऊ ती 23 स्टेशन असणार. सो आता इतके स्टेशन घेणार आहे आम्ही, 23 स्टेशन. आणि इथे जो मेट्रोचा रेट आहे, सो मॅक्झिमम फेअर 7 युआन आहे. सो त्याच्यामध्ये तुम्ही कुठेही कसंही ट्रॅव्हल करू शकता.
इथल्या कॅब वगैरेच्या मानाने तरी खूपच स्वस्त आहे ही गोष्ट. कारण आता आम्ही जेवून झाल्यावर आमचं हॉटेलपर्यंत कॅब चेक केली तर 60-65 युआन दाखवत होते आणि इथे आम्ही आता दोघं या मेट्रोने 14 युआनमध्ये पोहोचू. सो मोठा डिफरन्स आहे, मोठा. त्यामुळे आता आम्ही मेट्रोने चाललो आहे आणि आत्ता हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.